हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज प्रॉब्लेम सेट 33 आपण सॉल्व करणार आहे. पण त्याच्याआधी त्यात मल्टिपल म्हणजे काय आणि टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी हे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे. तर ते फार गरजेचं आहे. तो प्रॉब्लेम सेट सॉल्व करायच्या आधी हे तुम्हाला कळणं गरजेचं की हे काय आहे टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी. तर त्याच्या आधी आपण मल्टिपल म्हणजे काय बघूयात. इथे बघा, तुमच्या इथे डेफिनेशन दिलेली आहे मल्टिपलची, पण ह्याच्यावर तुम्हाला कळणार नाही. सो सिंपल भाषेत मी सांगते. वेन द डिव्हिजन ऑफ ए डिव्हिडंड लिव्स नो रिमाइंडर, द डिव्हिडंड इज सेट टू बी अ मल्टिपल ऑफ द डिव्हायझर. त्याच्यातनं तुम्हाला कळणार नाही, पण एक लक्षात घ्या, मल्टिपल म्हणजे समजा 2चे मल्टिपल विचारले तर सरळ 2चा टेबल पूर्ण लिहून काढायचा. ते 2चे मल्टिपल झाले, ते अनलिमिटेड असतात. मल्टिपल कधी लिमिटेड नसतात. जसं आपण फॅक्टर बघितलं की फॅक्टर लिमिटेड होते, ठीक आहे. याचे आपण फॅक्टर काढले, हे सगळे लिमिटेड होते. आता हे 7चा काय केलं आपण, 1 आणि 7 लिहिलं फक्त, बास. त्याच्याबरोबर 14 लिहिलं का आपण, नाही. तसं ह्याचं तसं नाही आहे. मल्टिपल जर 7चा मल्टिपल विचारलं, 7 2 14 येईल, मग 21 येईल, मग 28 येईल. असे मल्टिपल त्याचे वाढत जाणार आहेत, ते अनलिमिटेड असणार आहेत मल्टिपल, ठीक आहे. तर आता हे मल्टिपल झालं. आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करू तेव्हा तुम्हाला कळेलच. आता इथे बघा, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2, 5 आणि 10 हे तुम्हाला आत्ता महत्त्वाचे आहेत. 3 डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुम्हाला कळणं महत्त्वाचं आहे. तर टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी 2 म्हणजे काय, की कुठले नंबर 2ने डिवाइड होतात ते तुम्ही कसं ओळखणार. तर त्याचं इथे दिलेलं आहे की इफ देर इज 0 2 4 6 8 इन द युनिट प्लेसेस द नंबर इज अ मल्टिपल ऑफ 2 और इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2. म्हणजे समजा हे नंबर तुम्ही लिहिले की समजा 68 असेल, 64 असेल, 52 असेल, 50 असेल किंवा 48 असेल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 46 असेल. म्हणजे इथे युनिट प्लेसला कुठल्या नंबर आहेत बघा, 0 2 6 8 4. म्हणजे जेव्हा युनिट प्लेसला हे नंबर असतात 5, कुठले 0 2 4 6 8, तेव्हा ते सगळे नंबर 2ने डिवाइड होतात कम्प्लिटली. म्हणजे काय, जेव्हा आपण त्या नंबरला 2ने डिवाइड करतो तेव्हा रिमाइंडर काहीच राहत नाही. रिमाइंडर कायम 0 येते. म्हणजे मग ते कशाने डिवाइड होतात, 2ने. 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, एनी नंबर विथ 5 और 0 इन द युनिट प्लेस इज अ मल्टिपल ऑफ 5. म्हणजे तुम्ही समजा हे नंबर लिहिले 100, 10, त्याच्यानंतर 15, 25, 35, 65, 85, 80. इथे युनिट प्लेसला बघा काय आहे, 0 आहे, 0 5 5 5 0. म्हणजे हे नंबर सगळे कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 5 आहेत. जर इथे चुकून कुठे 4 आलं असेल, 3 आलं असेल, 2 आलं असेल युनिट प्लेसला, तर ते नंबर 5ने डिवाइड होत नाहीत. फक्त हेच नंबर डिवाइड होतात 5ने, ज्याच्या मागे युनिट प्लेसला 5 किंवा 0 असतं, ठीक आहे. हे सोपं आहे 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. पुढे बघा, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 10. एनी नंबर दॅट हॅज 0 इन द युनिट प्लेस इज अ मल्टिपल ऑफ 10. म्हणजे 10चे मल्टिपल्स काय आहेत बघा, 10, 20, 30, 40, 100, 140, 150. म्हणजे इथे सगळ्या युनिट प्लेसला तुम्हाला काय दिसतंय, 0 दिसतंय. म्हणजे हे सगळे नंबर 10ने डिवाइड होणार. जर तुम्ही 65 घेतला, 15 घेतला, तर हे नंबर 10ने डिवाइड होणार नाहीत. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला फक्त 0 आहे ते नंबर फक्त 10ने डिवाइड होणार कम्प्लिटली विथ रिमाइंडर 0. कळलं डिव्हिजिबिलिटी टेस्ट. आता आपण प्रॉब्लेम सेट सॉल्व करूयात. चला, इथे प्रॉब्लेम सेट 33मध्ये बघा, पहिला क्वेश्चन काय विचारला आहे, राईट 5 3 डिजिट नंबर दॅट आर मल्टिपल ऑफ 2. म्हणजे असे नंबर तुम्हाला लिहायचे जे 2ने कम्प्लिटली डिवाइड होतील. ते कसे लिहिणार आहे आपण, ज्याच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 असे नंबर असणार आहेत. तर ते आपण लिहून घेऊ आता. तर पहिला नंबर कुठला येणार आहे बघा, 22 लिहून घेऊ आपण. त्याच्यानंतर 34, 66, 78 आणि 100 किंवा 256, 400. एवढे नंबर येतात. म्हणजे बघा, इथे युनिट प्लेसला काय आलं, 2 4 6 8 0 6 0. म्हणजे हे नंबर सगळे काय आहेत, मल्टिपल आहेत. 2चे मल्टिपलसुद्धा आहेत. मल्टिपल म्हणजे काय, हे सगळे नंबर 2ने कम्प्लिटली डिवाइड होतात विथ रिमाइंडर 0. आता पुढे बघा काय विचारलं आहे, राईट 5 3 डिजिट नंबर दॅट आर मल्टिपल ऑफ 5. मग 5 3 डिजिट नंबर आपण कुठलेही लिहू शकतो, फक्त शेवटी युनिट प्लेसला काय पाहिजे, 5 किंवा 0 पाहिजे. सो 105, 10, त्याच्यानंतर 25, 65, 600, 750, 890 असे कुठलेही नंबर आपण लिहू शकतो. इथे युनिट प्लेसला काय आहे, 0 आहे, 5 आहे. म्हणजे हे सगळे नंबर काय आहेत, 5चे मल्टिपल्स आहेत
मल्टिपल्स म्हणजेच जे नंबर सगळे 5ने डिवाइड होतात विथ रिमाइंडर 0. आता राईट 5 3 डिजिट नंबर दॅट आर मल्टिपल्स ऑफ 10. कुठलेही लक्षात आपण 100, 200, 300, 310, 390, 380, 470, 550. ठीक आहे. सगळ्याच्या युनिट प्लेसला काय आहे शेवटी 0, म्हणजे हे सगळे काय आहे 10चे मल्टिपल्स आहेत. चला बघा पुढचा क्वेश्चन काय आहे. राईट 5 नंबर दॅट आर मल्टिपल्स ऑफ 2 ॲज वेल ॲज 3. म्हणजे असे 5 मल्टिपल्स आपल्याला ह्याचे ज्याला 2ने पण डिवाइड होईल आणि त्याच सेम नंबरला 3ने सुद्धा डिवाइड होईल. तर आधी आपण 2 आणि 3चे मल्टिपल वेगवेगळे लिहून घेऊ आणि मग त्यातनं कॉमन काढून लिहूयात की 2 आणि 3ने कुठले कुठले मल्टिपल्स आहेत. तर आता पहिले 2चे लिहून घेऊयात मल्टिपल्स ऑफ 2. तर मल्टिपल्स ऑफ 2 म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, डायरेक्ट 2चा टेबल ह्याला सुरुवात करायची. 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 त्याच्यानंतर 26 28 30 32. ठीक आहे. हे असे अनलिमिटेड मल्टिपल येणार आहेत. आता मल्टिपल्स ऑफ 3 लिहून घेऊयात आपण. मल्टिपल्स ऑफ 3. तर 3चा टेबल लिहू आता आपण. 3 6 9 12 15 18 21 त्याच्यानंतर 24 27 30 33 36 आणि सो ऑन. आता ह्याच्यातले आपण 5 आपण कॉमन बघूयात काय काय आहे. कुठले कुठले कॉमन आहेत. इथे पहिला कुठला कॉमन आहे बघा, 6 कॉमन आहे. सो आपण मल्टिपल्स ऑफ खाली आन्सरमध्ये लिहूयात. मल्टिपल्स ऑफ 2 ॲज वेल ॲज 3. कुठला आहे 6 लिहू शकतो आपण. त्याच्यानंतर बघा 12 आहे. त्याच्यानंतर कुठला आहे 18 आहे. हे बघा इथे 18 दोन्हीमध्ये कॉमन आहे. त्याच्यानंतर 24 दोघांमध्ये कॉमन आहे. सो 24 लिहू शकतो आपण. त्याच्यानंतर 30 कॉमन आहे. सो 30 लिहू शकतो आपण. तर आपल्याला पहिले 5 नंबर हवे होते ते आपल्याला मिळाले. कुठले कुठले मिळाले 6 12 18 24 आणि 30. म्हणजे जे दोन्हीच्या टेबलमध्ये येतात आणि दोघांमध्ये कॉमन विचारलेत आपल्याला, म्हणून आपण हे पहिले 5 नंबर लिहून घेतले. चला पुढचा क्वेश्चन बघूयात. अ रिबन इज 3 meters लॉंग. कॅन वी कट इट इंटू 50 centimeter पीसेस अँड हॅव नथिंग लेफ्ट ओव्हर. म्हणजे 3 मीटर लॉंग रिबन आहे, त्याचे आपल्याला 50 तुकडे करायचे आहेत आणि मग काही उरतं आहे का त्याच्यात ते विचारलं आहे. तर आपण काय करायचं, आता दिलेलं काय आहे ते लिहून घेऊ आधी आपण. लेंथ ऑफ द रिबन किती दिलेली आहे. लेंथ ऑफ द रिबन इज किती आहे 3 meters. आता आपल्याला तुकडे कसे करायचे आहेत सेंटीमीटरमध्ये करायचे आहेत. मग आपल्याला हे 3 मीटर आधी सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायला लागेल. म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला 3 × 100 सेंटीमीटर करायला लागेल. म्हणजेच किती आलं ते 300 सेंटीमीटर. म्हणजे रिबनची लेंथ काय आहे 300 सेंटीमीटर. आता आपल्याला 50 पीसेस करायचे आहेत या 300 सेंटीमीटरचे. मग आपल्याला 50ने ह्याला डिवाइड करायला लागेल, म्हणजे कळेल की किती पीसेस होत आहेत आणि काही लेफ्ट ओव्हर उरते का, रिबन काही उरते का मागे. तर ते लिहून घेऊ आधी आपण. लेंथ ऑफ each piece to be cut इज इक्वल टू किती 50 सेंटीमीटरचे प्रत्येक पीस करायचं आहे. म्हणजे ते कुठे कुठे कट होईल 50 सेंटीमीटरने ती लेंथ आपण कट करणार. मग त्याच्याकरता काय करायला लागेल डिव्हिजन करायला लागेल. सो डिव्हिजन आपण करून घेऊ इथे 300 डिवायडेड बाय 50. आता इथे 50ने पहिले तर येणार नाही, इथे 30ला होते का डिवाइड नाही होणार. सो इथे 0 येईल. मग त्याच्यानंतर डायरेक्ट 300ला आपण म्हणजे 3ला तर डिवाइड होणार नाही म्हणून 0 घेतला. मग 30ला पण डिवाइड होते का 50ने नाही, कारण हा स्मॉल नंबर आहे 30 50पेक्षा. सो अजून एक 0 येईल. मग डायरेक्ट 300ला डिवाइड करायला लागेल. मग 300ला डिवाइड करायला 50ला आपण कितीने मल्टिप्लाय केलं की 300 येतं. सो 50ने आपण आता करून बघूयात. 2ने केलं तर 100 येईल. मग 3ने करून बघूयात. 3 × 5 = 50 म्हणजे 150 येईल. मग आपण 6ने करून बघूयात. ठीक आहे, कारण 6 × 5 = 30 आहे हे माहिती आहे आपल्याला. सो हे काय आन्सर आलं आहे 300. म्हणजे आपण इथे काय करणार आहे 50 6 × 300.
आणि मग आता रिमाइंडर होते का काहीच नाही उरत रिमाइंडर. म्हणजे ह्याचा अर्थ 50 मीटरचे किती पीस होणार आहेत, 6 पीसेस होणार आहेत आणि काहीही रिबिन लेफ्ट म्हणजे मागे उरणार नाही आहे. सो आपण लिहून घेऊ देअरफॉर कोशंट इज इक्वल टू 6 आणि रिमाइंडर किती आली आहे 0. Therefore 300 can be exactly divisible by how किती 50 can be exactly divisible by 50. हेच आपल्याला विचारलं होतं आणि मग काही लेफ्ट ओव्हर उरते का नाही तर ते आपण खाली मेन आन्सरमध्ये लिहून घेऊ. Therefore yes, the 3 meter long ribbon can be cut into 50 centimeter pieces in a way that nothing is left over. Nothing is left over. हे आपण का लिहिलं कारण इथे विचारलं आहे की लेफ्ट ओव्हर किती 3 मीटर पीसेसमधनं जर 50 मीटरचे तुकडे गेले तर किती उरणार आहे ते आपण आन्सर वर्डमध्ये आन्सर लिहून घेतला. आता पुढचा क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन वाचूयात आपण. अ रिबन इज 3 meters लॉंग. आय नीड 8 pieces ऑफ रिबन ईच 40 centimeter लॉंग. हाऊ मेनी सेंटीमीटर शॉर्टर इज द रिबन दॅन द लेंथ आय नीड. आता म्हणजे काय सांगितलं 3 मीटरची रिबन आहे आणि त्याचे आपल्याला किती पीसेस करायचे आहेत 8 पीसेस करायचे आहेत ऑफ 40 centimeter लॉंग. म्हणजे 40 centimeter लॉंगचे 8 पीसेस करायचे आहेत. तर ही रिबन पुरेल का आणि जर पुरणार नाही तर किती शॉर्टर होईल म्हणजे किती कमी पडेल आपल्याला ही रिबन ते आपल्याला विचारलं आहे. सो आता आपण गिवन लिहून घेऊ आधी. काय दिलेलं आहे आपल्याला लेंथ ऑफ द रिबन किती दिलेली आहे. लेंथ ऑफ द रिबन इज इक्वल टू 3 मीटर म्हणजेच 3 × 100 सेंटीमीटर म्हणजे 300 सेंटीमीटर रिबन आहे. त्याचे आपल्याला 40 सेंटीमीटरचे पीसेस करायचे आहेत आणि किती करायचे आहेत 8 करायचे आहेत म्हणजे आपल्याला 40 × 8 करायला लागेल बरोबर. सो आपण इथे लिहून घेऊ 1 piece ऑफ 40 सेंटीमीटर. सो फॉर 8 पीसेस आपल्याला किती रिबन लागणार आहे ते लिहून घेऊ. 8 pieces रिबन needed is 40 × 8. ठीक आहे म्हणजे हे किती येत आहे 8 4 जा 32 आणि पुढे 0 म्हणजे 320 सेंटीमीटर रिबन लागणार आहे. पण आपल्याकडे किती आहे 300 सेंटीमीटर आहे म्हणजे आता आपल्याला ह्याच्यातनं हे बिग नंबरमधनं स्मॉल नंबर मायनस करायला लागेल म्हणजे कळेल की आपल्याला किती शॉर्टर पडते रिबन किती कमी पडते आहे ते लिहायला लागेल. सो रिबन is shorter by 320 minus 300 is equal to 20 सेंटीमीटर म्हणजे 20 सेंटीमीटरने रिबन कमी पडते आहे. हेच आपल्याला विचारलं होतं. तर पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढचा क्वेश्चन आपण बुकमध्ये सॉल्व करायचा आहे आणि इथे टेबल आपल्याला सॉल्व करायचा आहे. काय सांगितलं आहे बघा. इफ द नंबर गिवन इन द टेबल इज डिव्हिजिबल बाय द गिवन डिवायझर put tick mark in the box. If it is not divisible by divisor put cross in the box. ठीक आहे. आता हे बघा एक नंबर तुम्हाला इथे करून दाखवला. हे डिवायझर आहेत. डिवायझर म्हणजे काय ज्या नंबरने आपण डिवाइड करतो तो नंबर आणि हा नंबर हा म्हणजे काय हा नंबर कुठला दिलेला म्हणजे ह्याला आपण काय म्हणणार आहे डिव्हिडंड म्हणजे ह्या नंबरनी ह्या नंबरला डिवाइड केलं तर काय येतं ते बघायचं आहे. आता 15 2ने डिवाइड होईल का 15ला नाही होणार कारण हा काय आहे एकतर ऑड नंबर आहे युनिट प्लेसला 5 आहे. आपण 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितली की शेवटी फक्त 0 2 6 4 8 असेल तर 2ने डिवाइड होतं. सो इथे क्रॉस केलेला आहे. 5ने डिवाइड होईल का होईल कारण युनिट प्लेसला काय आहे 5 आहे. 10ने डिवाइड होईल का 15 नाही होणार कारण युनिट प्लेसला काय आहे 5 आहे. 10ने कधी डिवाइड होतं जेव्हा युनिट प्लेसला 0 असतो. नेक्स्ट नंबर आपला कुठला आहे 30. 30 हा 2ने डिवाइड होईल का होईल कारण इथे काय आहे युनिट प्लेसला 0 आहे. सो इथे टिक मार्क करूयात. 5ने डिवाइड होईल का 30 होईल कारण इथे 0 आहे आणि 10ने सुद्धा डिवाइड होईल कारण युनिट प्लेसला 0 आहे. पुढे बघा 34 नंबर आहे. 34 2ने डिवाइड होणार आहे का होणार आहे कारण शेवटी 4 आहे. 5ने होईल का नाही होणार. 10ने होईल का नाही होणार. त्याच्यानंतर 46 पण 2ने होईल कारण युनिट प्लेसला 6 आहे.
5नी कधी होतं जेव्हा युनिट प्लेसला 5 आणि 0 असतो, सो नाही होणार. 10नी कधी होतं जेव्हा युनिट प्लेसला 0 असतो, सो 10नी पण नाही होणार. आता पुढचं टेबल बघूयात. नंबर आहे 55 आणि 2नी डिवाइड होईल का? नाही होणार, कारण इथे काय आहे? 5 नंबर आहे युनिट प्लेसला, सो नाही होणार. 5नी होईल. 10नी होईल का? नाही होणार, कारण 0 नाही युनिट प्लेसला. परत 63 नंबर 2नी होईल का? नाही होणार. 5नी होईल का? नाही होणार, आणि 10नी पण नाही होणार. 72नी होईल का? होईल. 5नी पण होईल आणि 10नी पण होईल, कारण हे तिन्हीच्या डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये शेवटी 0 असेल तर हे नंबर डिवाइड होतात. आता 84 2नी डिवाइड होईल का? होईल, कारण इथे 4 आहे. 5नी होईल का? नाही होणार. 10नी होईल का? नाही होणार. ठीक आहे, कळलेलं आहे सगळ्यांना. डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुम्ही एकदा लक्षात ठेवली तर तुम्हाला हे खूप सोपं जाईल आणि हे तुम्हाला पुढच्या वर्षीसुद्धा खूप उपयोगाला येणार आहे. डिव्हिजिबिलिटी पुढच्या वर्षी तुम्हाला अख्खा लेसनच ते डिव्हिजिबिलिटीवर आहे. ठीक आहे, सो हे 2, 5, 10ची डिव्हिजिबिलिटी नीट लक्षात ठेवा, मग तुम्हाला हा लेसन खूप सोपा जाईल. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.